हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आज आपण जाणार आहोत आठवड्या बाजारात. मी आले आहे बेलापूरच्या ह्या आठवडी बाजारात. त्यामध्ये बऱ्याचशा अशा वस्तू ज्या छोट्या-छोट्या असतात पण युनिक तुम्हाला स्वस्तात मस्त इथे भेटतात. सगळ्यात आधी मी पर्सच्या दुकानांना व्हिजिट केली आणि यामध्ये तुम्हाला अशा लहान मुलांसाठी, मुलींसाठी युनिक अशा या सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या त्या पर्स, पॉकेटवाल्या पर्स त्यांचं खूप अट्रॅक्शन असतं लहान पोरांना. ते बघितलं. ते तुम्हाला 100 ते 150 रुपयात भेटतं. त्यानंतर हे जे ड्रेस आहेत ते लहान-लहान म्हणजे अगदी तुम्ही 6 महिन्याच्या बाळापासून ते 3-4 वर्षापर्यंतच्या बाळाचे ड्रेस तुम्ही इथून घेऊ शकता आणि मोस्टली मुलींच्या ड्रेसमध्ये इथे खूप जास्त व्हरायटीज भेटतात तुम्हाला. म्हणजे त्यांना डेली यूजसाठी वगैरे जर तुम्हाला कॉटनचे वगैरे कपडे हवे असतील तर तेही भेटतात. आणि हे जे फ्रॉक्स तुम्हाला दिसत आहेत ते सगळे 150च्या रेंजमध्ये आहेत. 150 ते 200 रुपयापर्यंत तुम्हाला कोणताही ड्रेस इथे बघायला भेटणार आहे. आणि यामध्ये कलर्स वगैरे ते देखील असतात. साईजनुसार देखील तुम्हाला भेटतात आणि हे अट्रॅक्टिव्ह असतात एकदम. आणि क्वालिटी देखील बऱ्यापैकी असते. म्हणजे एकदमच डल क्वालिटी वगैरे असला काही प्रकार नसतो. चांगल्यापैकी क्वालिटी असते आणि जीन्स वगैरे तर छानच असतात. त्यामुळे तुम्ही म्हणजे कोणाला द्यायचा असेल तरी देखील असे ड्रेस इथून घेऊ शकता. किंवा मग आपल्या बाळासाठी कधीतरी घालण्यासाठी असे ड्रेस तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आपण नेहमीच दुकानातून किंवा मॉलमधून वगैरे घेतो तर तेही यापेक्षा थोडीशी सेकंड कॉपी असते, पण प्राईस पण त्याची तेवढीच असते. त्यानंतर हे कटलरीचं सामान म्हणजे 10 रुपयात तुम्हाला क्लचर, आणि क्लचर देखील क्वालिटीचे असतात. असं नाही आहे की एकदमच डल. हेच क्लचर तुम्ही दुकानात घेतले तर तुम्हाला 15 ते 20 रुपयाचा एक भेटतो. इथे ते 10 रुपयात भेटतात. नंतर बारीक पिना किंवा मग टिकल्यांचे डब्या वगैरे, नेल पेंट, हे सगळे तुम्हाला इथे 10 रुपयाच्या रेंजमध्ये भेटत असतं. त्यानंतर नेल पेंट ज्या की ब्रँडेड वगैरे असतात त्यांची ही फर्स्ट कॉपी असते आणि ती देखील तुम्हाला 10 रुपयात भेटते. नंतर सिंदूर पेन्सिल वगैरे असेल, हेअर बेल्ट असतील लहान लहान मुलांचे, हे सगळं तुम्हाला इथे 10 रुपयात भेटतं. त्यानंतर पलाझो सेट, आपण घरी डेली यूजसाठी ज्या पॅन्ट्स वगैरे यूज करतो तर मार्केटमध्ये तुम्हाला नेहमी महाग भेटतात. इथे ही ही जी पलाझो आहे आणि ही खूप जास्त म्हणजे हेवी पलाझो आहे. ही पलाझो तुम्हाला 100 रुपयात भेटते. आणि यापेक्षा जर तुम्हाला कमी म्हणजे एकदमच जास्त घेर वगैरे नको असेल आणि कमी घेरमध्ये हवी असेल तर ह्या पलाझोच्या 150मध्ये म्हणजे इतकं 75 आणि हेवी घेरवाली हवी असेल तर ती तुम्हाला 100 रुपयाला भेटते. तुम्हाला घरात यूज करण्यासाठी आपण अशाच काहीतरी पॅन्ट्स घालतो तर त्यामुळे या पॅन्ट्स मी यूज करू शकता. त्यानंतर पर्स पर्स देखील तुम्ही, ह्या ज्या पर्स आहेत ऑफिस यूजसाठी किंवा कधीतरी तुम्ही बाहेर जाता तेव्हा यूज करण्यासाठी या पर्स तुम्ही घेऊ शकता. आणि त्यांची रेंज देखील 150 ते 200 रुपये आहे. त्यानंतर साड्यांचे स्टॉक, साड्यांमध्ये देखील नवीन ट्रेंडमध्ये असलेल्या बऱ्याचशा साड्या मी इथे बघितल्या. आणि यांची रेंज जी असते ती 1000 रुपयापर्यंत किंवा 1200-1300पर्यंत. आणि जर तुम्ही बार्गेनिंगमध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्हाला 700-800 रुपयापर्यंत देखील ही लोकं सोडतात. हा सगळा गुजरातमधून, सुरत वगैरेवरून आलेला माल असतो आणि डायरेक्ट फॅक्टरी आउटलेट असतं. त्यामुळे ह्या लोकांना ते स्वस्तात भेटलेलं असतं. त्यामुळे ते बार्गेनिंग केली तर खाली उतरतात देखील. आणि विशेष म्हणजे ट्रेंडमध्ये असलेल्या साड्या देखील या बाजारात असतात. हेच मला खूप आश्चर्य वाटलं होतं, कारण अशा लगेचच त्या दुकानांमध्ये देखील नाही भेटत. आणि एवढ्या कमी किमतीत तुम्हाला इथे साड्यांच्या व्हरायटी भेटतील. आणि पैठणी, सेमी पैठणी देखील तुम्हाला 500 रुपयापर्यंत इथे भेटत असते. त्यामुळे कधीतरी एखाद्या छोट्याशा फंक्शनसाठी जर तुम्हाला घालायची असेल किंवा कोणाला देण्या घेण्यासाठी देखील तुम्ही साड्या इथून घेऊ शकता. म्हणजे देतानाही खूप छान वाटेल आणि आपल्या बजेटमध्ये देखील असेल. अशा या साड्यांचा देखील इथे आहे. असे हे बाजार मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी दर आठवड्याला भरत असतात. त्यामुळे तुम्ही ही नियर बाय सर्च करू शकता की तुमच्या इथे कधी भरतो. आणि अशा बाजाराला कधीतरी एकदा नक्की व्हिजिट करा, तुम्हाला ते खूप आवडेल.
आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.